नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 2025 मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे जे बाधित झालेलं होतं, शेतकऱ्यांचं लक्ष याकडे लागलेलं आहे, म्हणजेच की 2026च्या मान्सूनकडे लागलेलं आहे की पावसाळा हा कसा जाणार. शेतकऱ्यांना पडलेला एक महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे. म्हणजेच की IMD अर्थात म्हणजेच की भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून साधारणपणे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजेच की लॉंग पिरियड जो काही आहे तो हवामान अंदाज असतो, परंतु हा अंदाज दिला जातो. परंतु आता एक पूर्वी महत्त्वपूर्ण अंदाज असतो, म्हणजेच की वर्ल्ड मेट्रोलॉजिकल म्हणजेच की ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून म्हणजेच की वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीचा काळ म्हणजेच की मार्च मे 2026 या कालावधीमध्ये न लागेल या दोन्ही प्रभाव दिसून येणार आहे. म्हणजेच की आता 60% पर्यंतचे चान्स आहे की न्यूट्रल असण्याचे वर्तवण्यात आलेले आहे, की 10% अल निनो तर 30% लॉनेचा प्रभाव असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली. यांच्यानंतर पुढील कालावधीमध्ये म्हणजेच की एप्रिल ते जून कालावधीमध्ये जो न्यूट्रल परिस्थिती आहे ती न्यूट्रल परिस्थिती 70% पर्यंत वाढू शकते. या कालावधीमध्ये अल निनोचं परिस्थिती 30 ते 40% पर्यंत जाऊ शकते व लनीचा जो काही प्रभाव आहे तो पूर्णपणे कमी होऊन त्यांच्या अल निनोचा प्रभाव वाढू शकते. या म्हणजेच की न्यूट्रल परिस्थितीमध्ये 60 ते 70% असू शकते. म्हणजेच की आता अंदाज वर्तवण्यात आलेला आहे की ज्यामध्ये म्हणजेच की कालावधीमध्ये आलेला आहे की इन्क्रीज म्हणजे चान्सेस आहे की 40% पर्यंत चान्स आहे की मे आणि जून या कालावधीमध्ये अंदाज आहे की पाऊस व सर्वसाधारण राहू शकते. बऱ्याच साऱ्या भागांमध्ये दुष्काळ किंवा दुष्काळ सदृश परिस्थिती किंवा कमी पाऊस राहण्याचे संकेत या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आणि जुलैपर्यंत वाढ आहे व जुलै ते ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत जो काही नवीन अंदाज आहे तो त्यांच्यामध्ये म्हणजेच की अल निनोचा प्रभाव वाढलेला आहे व कालावधीमध्ये होणारा पाऊस आणखीन यांच्यापेक्षा कमी होऊ शकते, अशा प्रकारचे अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आले. व सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर तर नंतर येणारा जो पाऊस आहे तो भारतामध्ये परतीचा पाऊस असतो. त्यामुळे ह्या कालावधीमध्ये अल निनोचा प्रभाव जरी असला तरी त्या कालावधीमध्ये एक चांगला पाऊस येतो, परंतु अल निनोचा प्रभाव मे पासून जून जुलै या कालावधीत जास्त मोठ्या प्रमाणात असेल, मात्र दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये निर्माण होते, अशा प्रकारचा एक अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. धन्यवाद.